त्यांना कोणतीच दूरदृष्टी नसल्याचं सिद्ध झालंय। आमच्या दिनदुबळ्या लोकांचे अश्रू पुसलेत। आमच्या दिनदुबळ्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकास लोंढेला न्याय देण्यासाठी त्यांनी बेधडक सभागृहात प्रश्न मांडून तो प्रश्न मांडून आम्हाला न्याय दिला मातंग समाजाला की भूमिपुत्रांना इथं कामं मिळाली पाहिजे असा म्हणणारा लोकनेता माननीय अर्जुन खोतकर साहेब यांच्या पाठीमागं उभं राहायचं तर कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं? आमच्यावर बऱ्याचशा माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाले, परंतु या संदर्भामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या समाजाची दखल घेतली नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर बिनशर्त पाठिंबा आम्ही खोतकर साहेबांना देतो। माझ्या मुलाचा जे मर्डर झाला त्या मर्डरमध्ये अर्जुनभाऊ खोतकर यांनी इतकं पाठपुरावा करून जे विधानसभेत नागपूर इथे विषय मांडून आज त्या आरोपीवर मोका लावला आणि आज सदरील हा न्याय मातंग समाजासाठी हा विशेष मानला जातो। आज मातंग समाजाला माझं असं आव्हान आहे की सकल मातंग समाजाने आज अर्जुनभाऊ खोतकर यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मतदानासाठी सहकार्य करावे। याचं कारण असं आहे की आज विकास प्रकाश लोंढे माझा मुलगा माझ्या मुलाचा जे मर्डर झाला त्या मर्डरमध्ये अर्जुनभाऊ खोतकर यांनी इतकं पाठपुरावा करून जे विधानसभेत नागपूर इथे विषय मांडून आज त्या आरोपीवर मोका लावला आणि आज सदरील हा न्याय मातंग समाजासाठी हा विशेष मानला जातो। त्यामुळे सकल मातंग समाजाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी अर्जुनभाऊ खोतकर यांच्या पाठीशी उभं राहून सकल मातंग समाजाने अर्जुनभाऊ यांच्या शिवसेना या पक्षाला निवडून द्यावे ही माझी विनंती। साहेब, मी अशोक साबळे, अध्यक्ष मातंग मुक्ती सेना। साहेब, आम्ही जे पाहतोय, या गावात राहतोय, या महानगरात राहतोय, या पाठीमागचे जे राज्यकर्ते, या पाठीमागचे जे माणसं या महानगराचा कारभार करत होते, त्या माणसांनी विकासाची कोणतीच डोळस योजना मांडली नाही किंवा त्यांना कोणतीच दूरदृष्टी नसल्याचं सिद्ध झालंय। आणि माननीय अर्जुन खोतकर साहेबांनी आत्ताचा इथला मुद्दा नाही येतो, परंतु या शहरात MIDC मध्ये जे बेरोजगारी दूर करण्याच्या हेतून जे सभागृहात बोललेत, आमच्या दिनदुबळ्या लोकांचे अश्रू पुसलेत, आमच्या दिनदुबळ्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकास लोंढेला न्याय देण्यासाठी त्यांनी बेधडक सभागृहात प्रश्न मांडून तो प्रश्न मांडून आम्हाला न्याय दिला मातंग समाजाला। आणि बेकारी हटवण्यासाठी इथल्या व्यवस्थेला ते बोलतायत की 80% भूमिपुत्रांना इथं कारखान्यामध्ये कामं मिळाली पाहिजे म्हणजे बेरोजगारी घटेल। तुम्ही परप्रांतीयांना आणून इथं कंपन्या चालवता आणि इथं बेरोजगारी वाढली। बेरोजगारी दूर करण्यासाठी भूमिपुत्रांना इथं कामं मिळाली पाहिजे असा म्हणणारा लोकनेता माननीय अर्जुन खोतकर साहेब यांच्या पाठीमागं उभं राहायचं तर कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं? जो माणूस आम्हाला समजून घेऊ शकतो, जो माणूस मराठी भाषिक आहे, जो माणूस भूमिपुत्र आहे, म्हणून आम्ही अर्जुनरावांच्या पाठीमागं आहोत। आता कोण काय म्हणत असतील आम्हाला त्याशी घेणं देणं नाही, परंतु आमचे अश्रू पुसणारे लोकनेते माननीय आमदार अर्जुनराव खोतकर साहेब आमचे अश्रू पुसतात म्हणून ते आम्हाला आपले वाटतं म्हणून त्यांना पाठिंबा आहे। आणि या प्रसंगी म्हणून सकल मातंग समाज आणि मी माझी मातंग मुक्ती सेना आम्ही सर्व अर्जुनरावच्या पाठीशी खंबीर आहोत एवढं बोलतो आणि थांबतो। भूमिका आमची अशी आहे, आम्ही सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते आहोत। या ठिकाणी आमच्यावर बऱ्याचशा माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाले, परंतु या संदर्भामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या समाजाची दखल घेतली नाही, परंतु या जालना शहरामध्ये जे अन्याय अत्याचार झाला, आमचा विकास लोंढे यांचा म्हणजे तरुण युवकाचा मर्डर झाला आणि त्या प्रकरणामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दखल न घेता आदरणीय खोतकर साहेबांनी ही दखल घेतली आणि मातंग समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी भरपूर अशा भूमिका घेतल्या। त्यांचं पुनर्वसन करणार आहेत, त्यांच्या वयोवृद्ध मातापित्यांना त्यांना काही शासनाकडून त्यांना हे मिळालं पाहिजे अशी आम्ही सगळी हे केलेली आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी देखील आदरणीय अर्जुन खोतकर साहेबांनी सांगितलं की बाबा जालना शहरातील मातंग समाजातल्या तरुणांना जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी माझ्यासाठी वेळ दिला अशा कार्यकर्त्यांना मी स्थानिक पातळीपासून शासकीय समित्यावर किंवा राज्य पातळीवर महामंडळावर सुद्धा त्यांनी घेण्याचं वचन दिलेलं आहे।
अशा भरपूर त्यांनी आम्हाला वचनाची पूर्तता केलेली आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर बिनशर्त पाठिंबा आम्ही खोतकर साहेबांना देतो. त्यांचं या जालना शहरातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे आणि पाण्याचा देखील प्रश्न त्यांनी अत्यंत चांगल्या धाडसाने सोडवलेला आहे. तर या जालना शहरातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या गेल्या कित्येक वर्षापासून त्यांची दयनीय अवस्था होती, परंतु ते त्यांना वारंवार शासनाला त्यांच्या रजिस्टर जाऊन त्यांना फेर काढायचा प्रश्न त्यांनी धचाच लावला. या देखील त्यांचं जे महत्त्वाचे जे कार्य आहे त्याच्यावर देखील आम्ही पाठिंबा द्यायचं डिक्लेअर केलेला आहे. बिनशर्त आमचा पाठिंबा आहे. आमचे काय हे नाहीत, फक्त एवढ्या आमच्या मागण्या आहेत की बाबा यांच्या वयावर हे जे लोंढे आहे युवक ज्याचा खून झालेला आहे, सर मी वाचूनच दाखवतो तुम्हाला या पाठिंबा दिल्याचा. जालना शहरातील मातंग समाजातील महिलावर युवकावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची दखल आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतले नाही. जालना शहराचे लोकप्रिय आमदार व मातंग समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असलेले माननीय मंत्री व आमदार श्री अर्जुन भाऊ खोतकर, मातंग समाजाचे युवक ज्यांचा जालना शहरातील गुंडांनी निर्घुण खून केला, त्या तरुण युवक स्वर्गीय विकास लोंढे खून प्रकरण संबंधित नागपूर येथील अधिवेशनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षवेधी मांडून मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जालना शहरातील अधिकृत झोपडपट्टी धारकांना PR कार्ड देण्याच्या संदर्भात वचन पूर्तता केली. मातंग समाजाच्या अडीअडचणीमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक विकास बाबीमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी किंवा तुमचे अडीअडचणीमध्ये मी अहोरात्र सहभागी राहण्याचे त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे. मातंग समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जालना जिल्हा स्थानिक शासकीय समित्यावर, राज्य समित्यावर, महामंडळावर किंवा इतर शासकीय समित्या, जिल्ह्याच्या स्थानिक समितीवर घेण्याचं त्यांनी वचनाची आम्हाला पूर्तता केली. दुसरं, स्थानिक महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मातंग समाजातील युवकांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पक्षीय कोठ्यातून कॉफ मेंबर मधून घेण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. नियोजन समितीमधून सुद्धा काही कामाच्या संदर्भातला त्यांचा विचार आहे. स्वर्गीय विकास लोंढे यांच्या मारेकऱ्यास तात्काळ फाशी देण्यासंदर्भात सदर प्रकरण जलद न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये प्रकरण वर्ग करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला या संदर्भावर वचन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, स्वर्गीय विकास लोंढे यांच्या वयोवृद्ध माता पिता शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई व त्यांचे पुनर्वसन करणे. स्वर्गीय विकास लोंढे यांच्या कुटुंबात एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळण्याची वचननाम्याची पूर्तता आणि स्वर्गीय विकास लोंढे यांच्या नावाने हे समाज मंगल कार्यालय बांधण्याचं त्यांनी आम्हाला निधीची देखील घोषणा केलेली आहे.